मग असं आहे, मला काय म्हणायचं आहे की हा जो प्रकार आहे हा प्रकार कुठेतरी आपला थांबला पाहिजे. मग कशाची भक्ती, कशाचा देवाला गणपती मिरवणुकीमध्ये ज्या ज्या गणपती मंडळाकडे जातो त्या त्या मंडळाकडे आम्ही बघतो कशाची सूत कशाला नसते, ही इथून तयारी असते. मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याच्यामध्येच कुठंतरी आपण कायद्याचं उल्लंघन करतो, नियमाचा भंग करतो, कायदा हातात घेतो. हे कामं आपले कृत्य आपल्यातून घडतात तेव्हा आपल्या पोटामध्ये असते. आणि त्यावेळेस पोलीस ज्यावेळेस पोलिसने ॲक्शन घेतली, पोलिसनं कारवाई करायला सुरुवात केली, त्यावेळेस जेवढे नावं होते 100-200 ते तर फरार, पण इतर नावं 1000 ते फरार, ज्याचं नाव नाही ते फरार. आम्हीच राहायचं का गावामध्ये? हो वकील साहेब. पुन्हा यायचे आई वडील जेवढे पोलीस स्टेशनला चक्रा मारतात पुरा दिवस पुरत नाही, तुम्हाला तो आमच्या घराला चक्रा मारतात. साहेब काहीतरी करावं लागणार आहे, 8 दिवस झालं पोरगं फरार आहे, घरामध्ये परेशानी व्हायली, काय करणार आहे, कसं करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत, आम्ही बघितलेल्या आहेत. एका टायमाला तर प्रसंग आल्याच्या नंतर हातामध्ये रेंगटकं घेऊन सुद्धा रस्त्यावर उतरण्याचं काम सुभाष वानखेडे या शहरामध्ये केलेलं आहे. हे कोणालाही ना करता येणार नाही, लक्षात कोणालाच ना करता येणार नाही. पण आमचा ध्येय एकच असतोय की हे गाव शांत राहिलं पाहिजे, हे शहर शांत राहिलं पाहिजे. आपण बिना पोलीस बंदोबस्ताचे गोपाल भाऊ गणपती विसर्जन केले, किती वर्षे केले आपण बोलवान? 5-6 वर्षे काहीतरी, 7 वर्षे काहीतरी आपण काढले. इथं गणपतीला आम्ही कुठलाही पोलीस बंदोबस्तच मागवतो. मारुती मंदिराची आम्ही त्याचं व्यवस्थापन, त्याचं संरक्षणाची जबाबदारी हातगाव शहरातल्या मुस्लिम कार्यकर्त्यावर सोपवली. जिथं काय मस्जिद गणपती जातात त्या मस्जिदीची जबाबदारी हिंदूच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही त्यांच्यावर सोपवली. हिंदूनं मस्जिद जतन केली, मंदिर बजरंगबलीचं इथल्या मुसलमानाने जतन केलं. कुठंच काही तुम्हाला तो प्रकार घडला नाही. म्हणून सातत्यानं मी हे सांगतो, मंदिर मस्जिद गिरजाघर बांट लिया भगवान को, मंदिर मस्जिद गिरजाघर बांट लिया भगवान को, धरती बाटे समंदर बाटे मत बाटो इंसान को, मत बाटो इंसान को. कुठं तरी माणसानं, आणि काय होणार आहे बरं, किती त्रास होणार आहे आपल्याला. काही कॉलेजला शिकलेले ग्रॅज्युएट झाले आहेत, काही पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत. उद्या नोकरीचा त्याचा करिअरचा प्रश्न आहे, त्या मुलाला उद्या नोकरी पाहिजे. जर पोलीस रेकॉर्ड जर त्याचा खराब होईल, त्याच्यावर जर दंगलीचे गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर त्याचं करिअर राहणार आहे का, त्याला नोकरी मिळणार आहे का? खरंच त्या आपल्या आईवडिलाची पालन पोषण किंवा उपजीविका भरण्यासाठी त्याच्याकडे कुठलंही साधन किंवा कुठलीही आर्थिक मदत त्याला मिळणार आहे का? हे काहीही मिळणार नाही. म्हणून यांना सुद्धा आपल्याला सांभाळण्याचं कारण आहे. कारण पोलीस हे आपले दोस्त नव्हेत, आपले शत्रू नव्हेत. पोलीस जेवढं आपण चांगलं कराल ते प्रोत्साहन देतात, जेवढं आपण वाईट केलं ते आपल्यावर गुन्हे दाखल करतात. म्हणून आपल्याला हे आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी आपल्याला करायचं, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यासाठी करायचं, आपल्याला आपल्या ह्या गावासाठी आपल्याला करायचं की ह्या गावामध्ये कशी शांतता प्रस्थापित. आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं कुठलंही गालबोट गणपती विसर्जनच्या माध्यमातून आपल्या इथं लागलेलं नाही, कुठलंही लागलेलं नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण सांभाळा, नक्कीच करा. जाता जाता पोलीस अधीक्षक साहेबाला एक विनंती करतो, आमचे संकेत दिघे साहेबांना आणखीन ओळखी झाल्या नसतील, त्यांच्या ओळखी होतील. हे तर खुलेआम मटका चालू आहे, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आम्ही या मटके फिटक्याच्या विरोधातले, आम्ही हे लाचलुचपत खाणारे, आम्ही पुढारी नाही आहे. आम्ही हप्ते खाणारे, टक्केवारी खाणारे, आम्ही पुढारी तुम्हाला सांगतो नाही आहे. आम्हाला काही जमत नाही, आम्ही निरंक माणसं आहोत. ज्यावेळेस आमच्या निवडणुका येतात त्यावेळेस आम्ही निवडणुकीमध्ये सांगत असतो आम्ही कोणाचा रुपया घेतला असताना आम्हाला एकही फुली मारायची नाही. हे आमचे काम आहे, सार्वजनिक काम, लोकहिताचं काम, समाजहिताचं काम कसं करता येईल, आपल्याला समाजाला एक चांगली दिशा कशी देता येईल, समाजामध्ये जे काही तरुण आहेत यांना यांचं भवितव्य घडवण्यासाठी कसं मार्गदर्शन आपल्याला करता येईल, हेच सातत्यानं तुम्हाला तो करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. कलम चाललेत,
आज तर अशी परिस्थिती आहे, सोयाबीन गेलेत, कापसं गेलेत, ऊसावर गेचणी पडणार आहे, सगळे पिकं गेलेत, पत्रकार बंद. आणि तुम्हाला काय धडपणी झालं रे? कवच छापत ना तुम्ही, मटका चालू आहे, कलम चालू आहे, अवैध धंदे चालू आहेत. मला वाटते पोलीस झालेत पत्रकार, पत्रकार झालेत पोलीस. ही परिस्थिती आता सध्या पाहायला मिळाली. पण पत्रकाराने सुद्धा निर्भीडपणे तुम्हाला सांगतो या ठिकाणी छापलं पाहिजे. सुभाष वानखेडेच्या जर 10 चुका जर सुभाष वानखेडे करत असतील तर सुभाष वानखेडेच्या चुका आपण करतात की सुभाष वानखेडे वाईट काम करतो हे छापण्यासाठी आपण मागं पुढे पाहायचं नाही, ते तुम्ही छापलंच पाहिजे ह्या मताचा तुम्हाला सांगतो माणूस आहे. आणि ते जर तुम्ही जर नाही छापलं तर नक्कीच तुम्हाला सांगतो आमच्यामध्ये, आमच्या वागण्यात, आमच्या कार्यात, कर्तृत्वात कुठल्याही प्रकारची होणार नाही. जर खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये जर तुम्हाला सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पत्रकार म्हणजे काय साधा स्तंभ आहे का? चौथा स्तंभ आहे. आणि आपण सुद्धा निर्भीडपणे या ठिकाणी आपण पत्रकारिता सुद्धा आपण या ठिकाणी केली पाहिजेत. आणि कारण समाजामध्ये कुठं तेढ निर्माण होऊन समाजामध्ये दंगली घडून आणणं किंवा ह्या शहरामध्ये ह्या शहराचं लोन खेड्यापाड्यामध्ये, खेड्यापाड्याचं लोन दुसऱ्या खेड्यामध्ये जाऊन पूर्ण तालुक्याला कुठंतरी तुम्हाला सांगतो एका आगीच्या तुम्हाला सांगतो काठावरून उभं करणं हे तुमच्या आमच्यासाठी तुम्हाला तो परवडणाऱ्या गोष्टी हे नाहीत. म्हणून सर्व आपलेच आहेत, दुश्मन्या कोणाच्याच नाहीत, लक्षात ठेवा. काल भारत पाकिस्तान या युद्धाच्या वेळेस या देशातला मुस्लिम असेल, दलित असेल, शीख असेल, ईसाई असेल आणि आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, प्रत्येक जातीचा, प्रत्येक नेता, प्रत्येक जातीचा एक एक नागरिक या देशाच्या सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे टाकले. बेलगावमध्ये जो हमला झाला त्या हमल्याची बदला पाकिस्तानसोबत घ्या म्हणणारा सर्वात पुढे कोण होतं तुम्हाला तो या देशातला मुसलमान सुद्धा होता. लक्षात ठेवा, हे तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागणार. म्हणून आता आपल्याला हे गाव आहे, आपलं हे शहर आहे आणि ह्या शहरामध्ये उद्या आपल्याला काम पडणार. अविनाश कुमार साहेब आपल्याला रोज भेटणार नाहीत, अर्चनाताई आपल्याला रोज भेटणार नाहीत. उद्या काही काम झालं तर मलाच माझ्याकडे जेवावं लागणार आहे. काय याकूबभाई कैसा क्या आहे, वो काम आहे आपला वो करना पडता है, ते तुमच्याकडे बबनराव काहीतरी करावं लागेल. हे समन जे चिखला पाण्याचे हे समन तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी सुटणार नाहीत. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी व्यवस्थितपणे पोलिसला सहकार्य करायचं आहे. आणि कुठलाही कायदा कुठलाही आपल्याकडून त्याची पायमली होणार नाही याची सुद्धा प्रत्येक गणपतीच्या मंडळानं या ठिकाणी केली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मला एक तुम्हाला सगळ्याला विनंती करायची, हे डीजे लावण्यापेक्षा बॅन लावलं तर काय बिघेल? हे डीजे मध्ये काय अटॅक गेले जो काय अटॅक घेऊन जेथं डीजे चालू आता तिथं तुम्हाला तो अटॅक चालू आहे. एवढी काय तुम्हाला तो माणसं मरतायत त्या अटॅकनं आणि डीजेच्या समोरच मरतायत. आणि आपल्या डीजेमुळं शेजाऱ्याला त्या जिथून जातो आपण त्या गावातल्या लोकांना, जे काही लोक झोपले असतील, कोणते बिमार असतील, काय असतील, त्या लोकांना जेवढा ते त्रास होणार आहे काय की अतिशय तुम्हाला तो त्रास होणार आहे. म्हणून कुठंतरी आपण सुद्धा सुप्रीम कोर्टाचे नियम, सुप्रीम कोर्टाचे आदेश जे गाईडलाईन्स आहेत ते त्याच्या कुठेतरी पालन केलं पाहिजेत. त्याला बाकीचा आम्ही आहोत सोबत, आम्ही तर रात्रभर तुमच्या सोबतच राहतो. कोणी राहो की नाही राहो, सुभाष वानखेडे तर 100% सोबतच आहे. तुमच्याकडनं सुद्धा कमी जास्त आमच्या काही मंडळाकडून काही कमी जास्त गडबड होते, आम्ही लगेच तिथं शांतता प्रस्थापित करतो. डायरेक्ट तुम्हाला सांगतो आल्याच्यानंतर पोलिसनं सुद्धा थोडंसं त्याचं संयमाची भूमिका घेतली पाहिजे. नाही तर उठले की तुम्हाला तो कारवाई, उठले की गुन्हे दाखल करा, हे काय तुम्हाला तो परवडणार नाही. जोपर्यंत आम्ही आहोत, आम्ही आमच्या हाताबाहेर ज्यावेळेस सुद्धा केस गेले त्याच वेळेस आम्ही तुम्हाला सांगू की याच्यावर गुन्हे दाखल करा. पण जो पण आम्ही आहोत तो पण गुन्हे दाखल करण्याची सुद्धा तुम्हाला काही काम पडणार नाही. दिघे साहेब तुम्हाला कुठलंही काम पडणार नाही. यांना सर्वांना विश्वासात घ्या. हे सगळी मंडळी तुम्हाला सहकार्य 100% केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सुद्धा मी हात जोडून विनंती करतो सर्वांना की या शहराला कुठलंही गालबोट लागणार नाही याची खबरदारी आम्ही या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आणि शांततेमध्ये मिरवणूक आपल्याला या ठिकाणी पार पाडायची आहे. आता परगणे साहेब आपले MSCB आपले नमस्कार आपले आता ठिकठिकाणी खांब आपले काही पोल पडले डिस्टर्ब झालेलं आहे, कोलॅप्स ते तुमचे. परंतु आता ही मिरवणुकीचे काय गावातून जे काय लाईट ते तुमचे व्हायरल ओमलेत बघा, झुले खायले,
ताबडतोब 2 दिवसात कामाला जर लावलं तर कुठल्याही प्रकारचं मिरवणूक निघताना कोणालाही तुम्हाला म्हणतो काही लाईटचा प्रॉब्लेम येणार नाही, काही लागणार नाही, नाही तर एखादी म्हणजे वाईट घटना सुद्धा घडू शकते ते बघा. सतीश, गावामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेत. 6 महिन्यापूर्वी रस्ता गेला त्याच्यातही खड्डा पडला. असे कसे खड्डे पडले तुमच्या नगरपालिकेमध्ये मला तेच कळण झाले. 6 महिन्यापूर्वी नाली केली, ते नाली बेपत्ता. उद्या ते गणपतीचे ते ट्रॅक्टर जाईल त्याच्यामध्ये, ते बघा काय. त्याच्यामुळं ते खड्डे आणि ते रस्ते कसे दुरुस्त आपल्याला करून देता येतील नगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यावर सुद्धा आपण लक्ष घाला आणि ते ताबडतोब आपण दुरुस्त करायसाठी सुरुवात करा. कारण काय कुठल्याही प्रकारचं या गणपती मिरवणुकीमध्ये गणपती मंडळाला त्रास होणार नाही याची आपण या ठिकाणी काळजी घ्या. ताराच्या संदर्भात आपण परगणे साहेब तुम्ही करा लवकर. आणि दुसरा एक प्रश्न मला तुम्हाला इथं पडतो, बार तुमची लाईट कशी जाते. अरे तुम्ही म्हणाले मला शिवा दिला की मला चांगलं वाटते. अहो नका, इतके शिवा दिल्यावर तुम्हाला वाईट वाटत की. अरे एकाने दिल्या ठीक आहे, दोघांना दिल्या, सगळे देऊ लागली शिवा तर कसं वाटत. लाईट का जाते नाही. आता कसं आहे, हे बायापोरी तुम्हाला सांगतो, हे सगळ्या गणपती बघण्यासाठी आता रस्त्यानं रांगाच्या रांगा महिलाच्या असतात आणि अशा टायमाला लाईन जाणं हे बरोबर आहे की नाही, हे बरोबर राहणार नाही. म्हणून लाईन त्या 10 दिवसामध्ये कंटिन्यू आपण देईल, त्याला कुठल्याही प्रकारची लाईन म्हणजे विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल. ते आपण घ्या. एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि सर्व मंडळाला पोलीस अधीक्षक साहेबाच्या काय करू, ओके शांतता सगळी, पोलीस पाटील सगळी कंपनी सगळी शांतता कशी आपल्याला प्रस्थापित करता येईल. पोलीसकडे जाण्यापेक्षा तिथंच बसून मार्ग आपण या ठिकाणी काढला पाहिजे. सर्वांना समजून सांगितलं पाहिजे, सर्वांना एकत्र घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते पूर्ण वाद तुम्हाला सांगतो समवला पाहिजेत. हे आपल्याला काम या ठिकाणी करायचं आहे, आपण कराल अशी अपेक्षा करून या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि निरभ्र मनाचा माणूस म्हणून आम्ही तुमच्याकडे नक्कीच पाहतो. कारण साहेब जे बोलत असतात ते अगदी मनातून आणि खरं खरं असतं हे सगळ्यांना जाणवतं. म्हणून मला तुकोबांचे 2 शब्द आठवतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. नक्कीच साहेबांनी दिलेला विचार अनेक तरुणांनी आत्मसात करून हदगाव तालुक्याचं नाव उंचीवरती नेलेलं आहे. लोकशिक्षण देत असताना समाजाला जोडणं, माणसांना जोडणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून अत्यंत लोकप्रबोधन करत असताना महाराष्ट्रभर शाहिरी आणि प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये जात असताना साहेबांनी एक फार सुंदर वाक्य दिले. बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कर्तव्य केलं. आपल्या जिल्ह्याचे अविनाशजी कुमार, सर्व गणेश मंडळ व शांतता कमिटीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, सदस्य सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. अपर पोलीस अधीक्षक अर्चनाताई पाटील ह्या सुद्धा उपस्थित आहेत. हदगाव आणि हिमायतनगर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अविनाशजी कांबळे साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किसनरावजी पाटील पौळ, त्याचबरोबर आमचे हदगाव शहराचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपालभाऊ सारडा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कैलास शेठ बलदवाजी,
महावितरणचे उपअभियंता श्रीयुत परगणे साहेब, आपल्या नगर परिषदेचे प्रभारी CEO श्री काकडे साहेब, सतीशरावजी देशमुख, ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं,